आज आपण दुसऱ्या पादाबद्दल माहिती घेणार आहोत. तिसऱ्या म्हणजे काय कोणत्या पेपरवरचं म्हणजे तुम्ही सरांचं तुमचं चालू आहे ना व्यासभाष्य? हा 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 त्याच्यामध्ये व्यासभाष्य हे फक्त पहिल्या आहे आणि दुसऱ्या पदाचे आपल्याला सूत्रांचे अर्थ फक्त आहेत. तर आता आपण त्याचा अभ्यास आपण कसा करणार आहोत, तर थोडं सोप्याकडून आपण कठीणाकडे जाणार आहोत. तर यमनियमांबद्दल तुम्हाला माहिती आहेच ना सगळ्यांना थोडीफार, बरोबर आहे ना? यम कोणते, नियम माहिती आहेत ना सगळ्यांना? बाकीच्यांना सुद्धा माहित आहे ना? तर आपण त्याच्याबद्दलच जास्त माहिती यमनियम. आता यमनियमांचा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, आता हे तुम्हाला परीक्षेत लिहिण्याची गरज नाहीये, पण माहिती म्हणून तुम्हाला काही गोष्टी याच्यामध्ये ऍड आहेत. यमनियमांचा ग्रंथांमध्ये उल्लेख कुठे कुठे आहे? आपण पतंजली ऋषींचा पतंजली योग सूत्र ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 5 यम आणि 5 नियम आपल्याला सांगितलेले, आणि हठप्रदीपिकेमध्ये 10 नियम आणि 10 यम आपल्याला सांगितलेले आहेत. सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथातही अशाच प्रकारे यमनियमांचा उल्लेख आपल्याला आढळतो. आता यमनियमांचा मुख्य उद्देश काय आहे? तर शरीर शुद्धीकरण आणि मन शुद्धीकरण. बरोबर, आपण पुढे आपण बघणार आहोत यम काय आणि नियम काय आहेत ते. पण याचा मुख्य उद्देश काय, कशासाठी आपण त्याचं आचरण करायचं? तर शरीराची शुद्धी होणं आणि मनाची शुद्धी होणं. योग साधनेकरिता मनोकायिक शुद्धता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते. म्हणजे तुम्हाला जर एका ठिकाणी साधनेसाठी बसायचं तर तुम्हाला तुमचं मन हे तुमच्या आटोक्यात असलं पाहिजे. बरोबर, एका ठिकाणी तुम्ही बसला आहात, शरीराबरोबर तुमच्या मनाची स्थिरता पण तिथे अपेक्षित असते. आपण दुसऱ्यांना रागावून बोललो आणि आपण इथे बसलो ध्यानाला, तर ते ध्यानाला बसल्यानंतर तुमचं मन एका ठिकाणी राहील का? ती चिडचिड अजून तुमच्या मनामध्ये राहणार, आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवरती तुम्ही मन एकाग्र करत असाल तर तुम्ही करू शकाल का? नाही करू शकणार. तर बरोबर, मग यमनियमांचं पालन जर तुम्ही करत असाल तर तुमचं मन सुद्धा आटोक्यात तुम्ही ठेवू शकता, मनाची सुद्धा स्थिरता तुम्हाला येऊ शकते. आपल्या कुवतीप्रमाणे या नियमांचे पालन केल्यास मन आणि शरीर यांची शुद्धता क्रमाक्रमाने वृद्धिंगत होते, म्हणजे वाढते. आणि त्यामुळे काय होतं, तर आसनादी योगांगांची फळं, म्हणजे आसन प्राणायाम इत्यादी योगाची जी अंग आहेत ज्याला योगांग असं म्हटलं आहे, तर त्याची फळं जी आहेत तर ती तुम्हाला त्वरित किंवा अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे आसनांची तुम्ही साधना करता आहात तर यमनियमांचं पालन तुम्ही योग्य प्रकारे करत असाल तर आसनांचे परिणाम हे तुम्हाला एरवी तुम्ही करता त्याच्यापेक्षा लवकर मिळतील. किंवा प्राणायामाने मनशुद्धी साधली जाते तर ती लवकर तुम्हाला आत्मसात, म्हणजे लवकर तुम्ही करू शकाल. अशा प्रकारे तुम्हाला यमनियमांचा आचरण केल्यानंतर फायदा मिळू शकतो. आता पतंजलींचा अष्टांग योग आपण बघितलेला आहे. त्यांनी काय सांगितले? 8 अंग कुठली सांगितलेली आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता हे जे सूत्र आहे तर ते तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर, अष्टांग योग 8 अंग तुम्हाला माहित आहे, एका पुढे एक ती तुम्हाला लिहायची आहे, आणि ते सूत्र आहे 2.29. बरोबर, मग ते एका पुढे एक नावं. आता कधी कधी काय असतं, संधीची फोड करून लिहिलेलं असतं किंवा एकत्र लिहिलेलं असतं. कुठल्याही प्रकारे तुम्ही लिहिलं तरी चालतं. काही पुस्तकांमध्ये एकत्र लिहिलेलं असतं कुठलाही सूत्र आहे ते, किंवा काही फोड करून लिहिलेलं असतं. तर
कुठलंही लिहिलं तरी चालतं. फक्त करेक्ट लिहिता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही सूत्र पाठ केली तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर डोळे झाकून लिहिता येईल. परीक्षेला अजून वेळ आहे. रोजचं एक सूत्र तुम्ही जरी पाठ केलं तरी तुमचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तुम्हाला सूत्र आली की त्याच्यामध्ये त्याची उत्तरं येतात. तुमच्या ओरल्स किंवा व्हायवा घेतली जाते, तोंडी परीक्षा घेतली जाते. त्यावेळेला तुम्ही सूत्र म्हणून दाखवता आली तर तुमचे मार्क आपोआप वाढतात. आणि त्या सूत्रांचा अर्थही माहित असणं अपेक्षित आहे. बरोबर. आता 8 अंग कुठली? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आणि त्यांनी साधतं काय? तर कैवल्याकडे जाण्याचा हा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. आता पहिले यम, नियम, पहिली ही 2 अंग आहेत. बरोबर. आता यमाबद्दल आपण माहिती घेऊया. यम म्हणजे काय? अष्टांग योगातील हे प्रथम अंग आहे. यम या शब्दाचा अर्थ व्रत, संयम किंवा निग्रह असा आहे. आता आपण एखादं व्रत ज्या वेळेला आचरतो त्यावेळेला ते कंटिन्युअसली आपण करतच असतो की नाही. ठराविक दिवसांचं जरी व्रत असलं तरी सुद्धा आपण तितके दिवस ते आचरण करतच असतो. त्याच्यामध्ये ब्रेक घेतो का? नाही घेत. वर्षभर आचरण्याचं व्रत असेल तर त्याच्यात ब्रेक घेतो का? नाही घेत. तर हे जे व्रत आहे हे आयुष्यभर आचरण्याचं व्रत आहे. बरोबर. आणि यम म्हणजे काय? की संयम ठेवणं किंवा निग्रह असा त्याचा अर्थ आहे. आता समाजामध्ये वावरताना साधकाने पाळावयाचे जे नियम आहेत त्याला यम असं म्हटलं जातं. व्यक्तिगत जीवनात जे पाळले जातात ते नियम आणि समाजात जे पाळले जातात त्याला यम असं म्हटलं जातं. यम हे साधकाच्या बाह्य वातावरणाशी, सामाजिक जीवनाशी संबंधित आहेत. बरोबर. आता जर समाजाशी संबंधित आहेत म्हणजे काय? बाह्य वातावरण किंवा सामाजिक जीवना म्हणजे आपण एकमेकांशी, शेजाऱ्यांशी कसे वागतो, तुम्ही ऑफिसला जाता तिथे कसे वागता किंवा अशा प्रकारे, किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही नातेवाईकांशी कसे वागता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या यमपालनामध्ये अंतर्भूत आहेत. ही व्रते काया, वाचा, मने पाळावयाची असतात. सॉरी. काया, वाचा, मने हा शब्द आहे हा तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. बरोबर. कारण कुठलंही जे व्रत आहे, कुठलाही नियम आहे, कुठलाही यम आहे तर तो तुमच्या शरीराने, तुमच्या वाचेनी आणि तुमच्या मनानी या 3 गोष्टी आहेत. बरोबर. तर काया, वाचा, मने हा शब्द तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. यम आपण बघितले काय? समाजात वावरताना पाळावयाचे नियम. आणि यमाचा अर्थ आपण ते लिहिणार आहोत. ते प्रथम अंग आहे हे आपल्याला नमूद करायचं आहे. आता पुढे जाऊया. आता यम कोणते कोणते आहेत? 2.29 पासून सुरू झालेला आहे. पहिल्यांदी आपण कुठली 8 अंग आहेत त्याची नावं आपण दिलेली आहेत. बरोबर. मग 8 अंगांची नावं दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की पुढे कोणते कोणते यम आहेत ते आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. तर ते 5 यम त्याच्यामध्ये सांगणार आहोत. ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम आहेत. सूत्र आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यमाः. बरोबर. तर ते उच्चारताना पण तुम्ही व्यवस्थित उच्चारायचं. आता तुम्ही बघा 5 यम कोणते? जर तुम्हाला विचारलं तर उलटे पालटे सांगण्यापेक्षा तुम्ही हे सूत्र जर पाठ केलेलं असेल तर तुम्हाला व्यवस्थित लाईनीनी 5 यम सांगता येतील. तुम्ही उत्तर जे लिहिता त्याच्यात तुमच्या उत्तराचं वेटेज वाढतं. मार्क आपोआप 1 मार्क एक्स्ट्रा दिला जातो. तुम्ही जर सूत्र व्यवस्थित लिहिली तर. कारण आपण आता BA लेवलला नाही आहोत. आपण डिप्लोमा करत नाही आहोत. आपण आता MA करत आहोत. त्यामुळे सूत्र लिहायलाच पाहिजेत असं काही नाहीये. पण लिहिलं तर उत्तम आणि पाठ केलीत तर तुम्हाला कधीही तुम्ही पुढे टीचर झाला काही झाला तर
तुमच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे. अहिंसा म्हणजे सत्य म्हणजे सत्यवादीपणा, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य, नंतर अपरिग्रह म्हणजे संग्रह न करण्याची वृत्ती, हे 5 यम आहेत. आणि ते कसे आहेत, तर जाती देश काल समय अनवच्छिन्नाः सार्वभौमाः महाव्रतम. ते कशी आहेत, महाव्रत आहेत. आपण जे व्रत आहे तर ते आपण म्हणतो ठराविक काळासाठी पाळतो, बरोबर. पण जे महाव्रत जर ते मोठं आहे, महान आहे, तर ते तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला पाळायचं आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे. आणि दुसरं काय म्हटलेलं आहे त्यांनी, की वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या देश, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळांमध्ये, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, की आता जर मला खरं बोलणं आपण जर म्हंटल, सत्य आपण घेतलं, याच्यातलं एक एक आपण घेऊया सत्य. तर कुठल्याही काळामध्ये सत्य बोलणं ही संकल्पना बदलली का हो? म्हणजे फार पूर्वी आणि आताच्या काळात किंवा मध्ययुगाच्या काळामध्ये खरं बोलणं हे चांगलं आहे, हे म्हणजे खरं बोलणं वाईट आहे असं कोणी म्हणतं का? नाही ना. कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही काळामध्ये खरं बोलणं हे चांगलंच आहे असं म्हटलेलं आहे, बरोबर. अहिंसा, आपण दुसऱ्याला न मारणं, कुठल्याही देशामध्ये म्हणजे अमेरिकेत जा, भारतात राहा, चीनमध्ये जा, कुठेही जा, अहिंसा परमो धर्म हा असं म्हटलेलं आहे, बरोबर. आणि तुम्ही जर विचार केला तर अहिंसा हे सुरुवातीला आलेलं आहे. अहिंसा परमो धर्म असं का म्हटलंय? अहिंसा हे व्रत आहे, हे सुरुवातीला आलेलं आहे आणि पुढची जी 4 व्रत आहेत ना, ती त्यांच्या नंतर आलेली आहे. लक्षात येत आहे? तर ही 5 व्रत कुठेही गेलात, कोणत्याही काळामध्ये ही नेहमी स्वीकारली जातात, सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच लोकांकडून. आणि त्याचा अंगीकार हा महाव्रत म्हणून करायला हवा. आता अहिंसा, अहिंसा मध्ये काय येतं? 2 शब्द, अ आणि हिंसा, बरोबर. म्हणजे काय? हिंसा न करणं. कुठलाही शब्द हा पण त्याचा अर्थ आधी समजून घ्यायचा आहे. आता ही मी मगाशी जे सांगितलं, काया वाचा मना, कायिक वाचिक आणि मानसिक, हे शब्द बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लावता येणार आहेत. मग हिंसा ही फक्त म्हणजे आपण दुसऱ्याला प्रत्यक्षात मारतो म्हणजेच हिंसा झाली का हो? सांगा मला. आपण मनातून दुसऱ्याला शिव्या द्या, चालेल? किंवा मनामध्ये दिली तरी मानसिक झाली ना, आणि वाचेने दिली तरी वाचिक हिंसा झाली ना, की दुसऱ्याला लागेल असं बोललात तुम्ही, बरोबर. म्हणजे ती सुद्धा वाचिक हिंसा झाली की नाही? प्रत्येकाला नुसतं शरीराला नुसतं मारून किंवा दुखा किंवा इजा केली म्हणजेच हिंसा होते असा त्याचा अर्थ नाहीये. हिंसा करणं म्हणजे काय? दुसऱ्याला शारीरिक आपण इजा करतो त्याला आपण हिंसा असं आपण म्हणू शकतो. पण ती भावनिक पण असू शकते, बरोबर. दुसऱ्यांच्या भावना दुखावणं त्याला सुद्धा आपण ती हिंसाच आपण म्हणू शकतो. आणि दुसरी कुठली असू शकते, की कृत, कारित आणि अनुमोदित. तुम्ही लिहित असाल तर लिहून घ्या काही शब्द, ही तुम्हाला मिळणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही लिहून घ्या. कारण तुम्ही लिहाल तर ते शब्द तुमच्या हाताखालून जातील. कारण बरेच शब्द आपल्याला नवीन असतात, काही माहित असतात, काही नवीन असतात, बरोबर. कृत, कृत याचा अर्थ काय, की तुम्ही प्रत्यक्ष करता त्यावेळेला ती कृत, म्हणजे तुम्ही तुमच्या एखादा कुत्रा जातोय आणि त्या कुत्र्याला तुम्ही दगड फेकून मारता, म्हणजे तुम्ही स्वतः ती केलेली हिंसा आहे. कारित, कारित म्हणजे काय, की दुसऱ्याकडून करवून घेतलेली हिंसा, बरोबर. की आपण जर एखाद्याला म्हणजे थोडक्यामध्ये काय म्हणूया, की आपण दुसऱ्याला सांगतोय याला जाऊन मार, आपण नाही प्रत्यक्ष हिंसा करत आहे, पण आपण काय करतो, की दुसऱ्यांकडून त्याला करवून घेत आहोत. त्याला कारित म्हणतात आणि अनुमोदित. आता हे पुढे आपण
पिक्चर मधनं बघूया, ती जास्त चांगल्या प्रकारे समजेल. हे बघा, काळिक आहे म्हणजे प्रत्यक्ष मारामारी चालू आहे. वाचिक, फोनवरती सुद्धा आपण दुसऱ्यांना ओरडून बोलतो. म्हणजे ही झाली वाचिक हिंसा. आणि मानसिक हिंसा थोडक्यामध्ये सांगू, पूर्वी एक ऍडव्हर्टाईज होती, तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसी, नाही मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी. म्हणजे थोडक्यात असूया जरी असली ना तरी सुद्धा ती हिंसाच झाली. बरोबर, दुसऱ्यांच्याकडे काहीतरी चांगलं आहे, माझ्याकडे का नाहीये, अरे काय ते तिच्या नवऱ्याचा काळा पैसा येतोय, काहीही बायकांच्या डोक्यात येऊ शकतं. किंवा असं विचार करणं किंवा अपशब्द मनातल्या मनात सुद्धा आपण बोलणं किंवा विचार करणं, ती सुद्धा आता एखादा आपण एखादं झाड कापलं तरी सुद्धा ती हिंसाच झाली. बरोबर, झाड सुद्धा आपण त्याला जीव आहे म्हणतो की नाही, तर ती सुद्धा प्रत्यक्ष केलेली हिंसा. म्हणजे मारतो स्वतःच असं नाही धरू शकत, अगदी झाड कापलं तरी सुद्धा ती हिंसा झाली, स्वतः केलेली. आता कारित, आपण काय करतो आहोत, एखादी गोष्ट करवून घ्यायची आपल्याला, आपण दुसऱ्याला पैसे देतोय आणि करवून घेतो, तर ती कारित, दुसऱ्यांकडून करवून घेतलेली हिंसा. आणि अनुमोदित म्हणजे काय, की आपण रस्त्यावरून जातो, एखादा माणूस एखाद्या बाईला मारतो, एखादा नवरा त्याच्या बायकोला मारतोय आणि बाकीचे सगळे जण उभं राहून बघतात. म्हणजे काय, तुम्ही त्याच्यामध्ये जर इंटरफिअर नाही करत आहे, त्याला अडवत नाही आहात, तर म्हणजे काय, तुमचं मूक अनुमोदन आहे ना त्याला. बरोबर, तुम्ही जर तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पडून किंवा सगळेच जण ज्या वेळेला जातात त्यावेळेला तो नक्कीच थांबू शकतो. बरोबर आहे की नाही. तर आपण ज्या वेळेला शांतपणे उभं राहतो त्यावेळेला समजायचं की आपलं अनुमोदन त्याला आहे. तर अशा प्रकारच्या हिंसा या असतात. आता या हिंसांना अपवाद कुठले आहेत, प्रत्येक गोष्टीला आपण अपवाद असतो म्हणजे अपवाद असं म्हणतो. बरोबर आहे की नाही. तर स्वसंरक्षणासाठी हिंसा ही कृतीत नसून त्या माणसांच्या विचारांमध्ये असते. हे अत्यंत महत्वाचं आहे, की कुठलीही कृती आधी आधी तुमच्या मनामध्ये विचार येतो, मनात भावना येतात, विचार येतो आणि मग तुम्ही तुमच्या हातून ती कृती घडली जाते. बरोबर, तर ती हिंसा ऍक्च्युअल कृतीपेक्षा तुमची विचार असतात ना, ते जास्त हिंसक असतात. मग कृती करता तुम्ही. आधी मनात विचार येतो याला मारूया, मग तुम्ही कृती करायला जाता. बरोबर आहे ना. तर ही हिंसा तुमच्या विचारांमध्ये असते. हिंसेच्या पाठीमागचा हेतू महत्वाचा आहे. त्यामुळे अहिंसा या यमाला काही अपवाद आहेत, जसे स्वसंरक्षणासाठी. म्हणजे जर एखाद्या बॉर्डरवरती सैनिक आहे आणि तो म्हणेल की मला हिंसा करायची नाहीये, चालेल का हो, मला सांगा. जर एखादा सगळे शत्रू येतोय, आपल्यावर चाल करून येतोय आणि सगळे आपले भारतीय सैनिक म्हणतात आम्हाला हिंसा नाही करायची, आमचं अहिंसावादी धोरण आहे, चालेल का? नाही चालणार. बरोबर, नंतर म्हणजे आणि देशाच्या हितासाठी त्यांना त्या गोष्टी करायला पाहिजे. नंतर स्वसंरक्षणासाठी जर एखादा माणूस सुरा घेऊन तुमच्या अंगावर चालून आला तर तुम्ही काय बसाल का तिथेच उभं राहाल का? त्याला प्रतिकार कराल, नाही तर पळून तरी जाल, काहीतरी तर कराल की नाही. बरोबर, किंवा त्याला म्हणजे त्याला तुम्ही अडवाल, त्याला माराल, काहीतरी तर कराल. तर स्वसंरक्षणासाठी जर तुमच्या हातून हिंसा घडली तर तो त्याला अपवाद म्हणता येईल. आणि डॉक्टर लोक जे शस्त्रक्रिया करतात तर ती सुद्धा, आता एखाद्याला दुःख देणं, इजा करणं म्हणजे जर आपण अहिंसा म्हटलं तर ऑपरेशन करताना त्यांना इजा केलीच जाते ना, तर मग ते जे केलं जातं तर ते त्याला अपवाद आपण आहे असं म्हणता येईल. आता जर आपण एखादं व्रत करतो तर त्या व्रताचं फळ दिलेलं असतं की नाही. एखादी पूजा सांगितली जाते किंवा काही सांगितले जाते तर ह्याचं इतके दिवस करा, इतके आचरण करा की त्याचं फळ तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं ओके, अशा प्रकारचं तुमचं फळ त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की तुम्ही चांगलं आचरण केलं, व्रत इतके दिवस केलं तर त्याचं फळ मिळेल. मग जर अहिंसेचं आचरण केलं तर त्याचंही फळ तुम्हाला मिळणारच आहे. तर मग त्याचं फळ कोणतं मिळणार आहे हे सांगितलेलं आहे. एक मिनिट.
अहिंसा प्रतिष्ठाया तत्सन्निधौ वैरत्यागः. आता प्रतिष्ठापना करणं म्हणजे काय, की त्याचं आचरण तुम्ही एक मिनिट. ओके. एखाद्या गोष्टीची प्रतिष्ठापना किंवा प्रतिष्ठा असा शब्द ज्या वेळेला वापरला जातो, तर ती अहिंसा तुम्ही जास्त काळपर्यंत तुम्ही आचरणात आणलेली आहे किंवा कुठलंही गोष्ट तुम्ही जास्त काळपर्यंत अवलंबली असेल, तर असं म्हणू शकतो की त्या गोष्टीची तुमच्यामध्ये प्रतिष्ठापना झालेली आहे. तर अहिंसा तुम्ही जास्त काळपर्यंत आचरणात आणली तर काय होतं, तत्सन्निधौ वैरत्यागः. तुम्ही म्हणजे काय, की शत्रूबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये म्हणजे शत्रुत्व तुमच्यामध्ये राहत नाही. तुम्ही जर अहिंसेची प्रतिष्ठापना केली असेल तर. थोडक्यामध्ये योग साधकाने अहिंसेचे पालन योग्य प्रकारे केले असेल तर त्याच्या आसपासचे प्राणी मात्र वैरभाव सोडून देतात. तुम्ही जर चक्रधर स्वामींची किंवा इतर काही गोष्टी ऐकल्या असतील तर तुम्हाला असं आढळून येईल की चक्रधर स्वामींची गोष्ट सांगितली जाते की त्यांच्याभोवती वाघ सुद्धा जंगलातले येऊन शांतपणे बसत होते किंवा इतरही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे असं वाचलेलं आढळून येईल की जे पशु म्हणजे वन्य पशु आहेत की जे दुसऱ्यांना मारून आपलं जीवन व्यतीत करतात, म्हणजे वाघ, सिंह वगैरे. तर वाघ आणि हरण एका ठिकाणी तुम्हाला दिसतील, बरोबर. म्हणजे ते त्या दोघांमध्ये तर वैर आहेच ना, पण ते एकमेकांमधलं वैर विसरतात. कशामुळे? अहिंसेचं पालन करणारे ऋषी राहतात, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा तशा प्रकारचं होऊन जातं आणि त्या वातावरणात असलेले जे प्राणी मात्र आहे तर ते सुद्धा एकमेकांबद्दलचा वैरभाव आहे तर तो विसरतात आणि एकत्र आनंदाने नांदत असतात. म्हणजे इतक्या टिपेची स्थिती ही एका माणसाच्या आचरणात आणल्यामुळे दुसऱ्यांमध्ये झालेली आढळून येते. म्हणजे अहिंसेचं पालन कोण करतात? ऋषी मुनी. परंतु त्याचा परिणाम कुठे दिसून येतोय? तर हे जे हिंस्र स्वापद आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसून येतो आहे. ओके. आता पुढचं यम आहे सत्य. ओके. तर आता पुन्हा याच्यामध्ये आपण बघणार आहोत की सत्य म्हणजे काय, की जे कोणत्याही काळामध्ये बदलत नाही. ते जे असतं त्याला सत्य असतं. आपण म्हटलं की देश काल ते कशातही केव्हाही ते बदलत नाही. म्हणजे कुठलेही हे यम आहेत ते बदलत नाही. हं. जसं आपल्याला ठाऊक आहे की सत्य म्हणजे काय, की तुम्हाला जे काही माहित आहे, म्हणजे तुम्हाला जे काही ठाऊक आहे ते तसंच्या तसं इतरांना समजेल असं बोलणं म्हणजे सत्यवचन. म्हणजे मला जे काही कळलं, आता समजा मला एखाद्याने एक गोष्ट सांगितली तर मी तशीच्या तशी दुसऱ्यांना सांगणं म्हणजे मी खरं बोलणं असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यामध्ये आपले ऍडिशन मिर्च मसाला टाकून नाही सांगायचं, बरोबर. तर सत्य बोलणं म्हणजे जसं तुम्हाला ठाऊक आहे तसं तुम्ही इतरांना समजेल असं बोलता, त्यावेळेला ते सत्यवचन होय. आचार विचार वाणी यात पूर्णतः प्रामाणिक असणं म्हणजे सत्य होय. म्हणजे तुमची वागणूकही सत्याने, म्हणजे नुसतं तुम्ही तोंडाने बोलता आहात आणि तुमचं बोलणं आणि वागणं याच्यात फरक आहे असं ते सत्याचरण होणार नाही. सत्य नुसतं बोलणं अपेक्षित नाहीये तर तसं आचरण पण अपेक्षित आहे. त्यामुळे आचार विचार आणि वाणी यामध्ये संपूर्णतः प्रामाणिक असणं म्हणजे सत्य होय. सत्यव्रताचं पालन खूपच कठीण असतं आणि हळूहळू सत्य बोलण्याची सवय होते. म्हणजे आपण जर म्हटलं आपल्या गृहस्थ जीवनामध्ये असं होतं की सगळ्याच गोष्टी खऱ्या बोलून चालत नाही, हे एक आपण अंडरलाईन केलेलं वाक्य असतं की सगळ्याच ठिकाणी कसं काय खरं बोलणार, बरोबर. पण जर तुम्ही खरं बोलू शकत नसाल तर तुम्ही मौन तरी पाळू शकता, बरोबर आहे ना. अशा गोष्टी म्हणजे आपण नक्कीच करू शकतो. खोटं बोलण्यापेक्षा मौन पाळणं उत्तम आहे. आपण जे महाभारतामध्ये एक
युद्धाच्या वेळी ती एक गोष्ट सांगितली जाते की धर्मराज द्रोणाचार्यांना विचारतात, अश्वत्थामा हतहा नरोवा म्हणजे नरोवा पुंजरोवा. म्हणजे अश्वत्थामा मेलाय तर तो माणूस मेला आहे का तो हत्ती मेला आहे, की एका हत्तीचं नाव सुद्धा अश्वत्थामा असतं. बरोबर. आता ऍक्च्युली धर्मराजाला माहित असतं, पण तो काही बोलत म्हणजे तो म्हणतो काय नरोवा पुंजरोवा म्हणजे माणूस मेला का हत्ती मेला मला माहित नाही असं तो सांगतो. म्हणजे ते सत्याचरण ते आहे का? विचार करा की हे सत्याचरण आहे का? पण कसं आहे ना, ते आपण विचार केला तर त्यावेळेला ते सांगणं योग्य होतं असं आपल्यासारखे विचार आपण करू शकतो. पण असं वागणं म्हणजे सत्याचरण नाही. अशा वेळेला गप्प बसणं हेच हितावह आहे. आता अपवाद आपण जसं म्हटलं मगाशी, आपल्या सत्य बोलण्याने दुसऱ्या माणसाला शारीरिक वा मानसिक दुखापत होणार असेल, ती गोष्ट अहिंसा व्रताच्या विरोधी असेल, तर सत्य बोलणं टाळावं. म्हणजे जर आपण खरं बोलण्याने जर एखाद्याला त्रास होणार असेल, आता एखाद्या माणसाला समजा कॅन्सर झालाय आणि डॉक्टरांनी सांगितलं याला कॅन्सर झालाय आणि तो माणूस जर खूप हळवा असेल तर आपण त्याला नाही नाही तुला कॅन्सर झालाय डॉक्टर असं म्हणाले असं आपण त्याला सांगू का? नाही सांगणार ना. तर म्हणजे काय की दुसऱ्याला मानसिक धक्का बसणार असेल तर आपण अशा वेळेला खरं बोलणं टाळतो. बरोबर. तर अशा वेळेला म्हणजे ती गोष्ट अपवादात्मक आपण म्हणू शकतो. किंवा मौनम सर्वार्थ साधनम, व्यवहारात प्रत्येक वेळी सत्य बोलणं शक्य नसतं, पण आपण असत्य बोलणं तरी टाळू शकतो. आणि दुसरी गोष्ट मगाशी जसं म्हणलं हळूहळू सत्य बोलण्याची आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं की हळूहळू सत्य बोलण्याची सवय होते. म्हणजे काय आपण जर ठरवलं की आपण आपल्या मनाला स्वतःला विचारून बघितलं दिवसभरामध्ये, म्हणजे ही नुसती ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत का हो की चला हे एवढं आपण शिकलं यमनियम पेपरमध्ये प्रश्न आला आपण याचं उत्तर लिहिलं संपला विषय. तसं नाहीये. आपण आपल्यामध्ये थोडस डोकावून बघायला पाहिजे त्या गोष्टी की आपण दिवसभरामध्ये किती वेळा खोटं बोलतो आणि किती वेळा खरं बोलतो. आपण आपल्याला एक टिकमार्क करायचे आहे. जर समजा दिवसातून अमुक एक वेळा जर खोटं बोलत असू तर हळूहळू ती जी संख्या आहे ती आपल्याला कमी करता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे आपणच आपल्यामध्ये हळूहळू सत्य बोलण्याचं आचरणाची म्हणजे सत्याची प्रतिष्ठापना करण्याची सुरुवात आपण केली आहे असं म्हणता येईल. जसं आपण अहिंसेचं बघितलं तसंच सत्याची प्रतिष्ठापना करण्याची सुरुवात आपण केली आहे असं म्हणता येईल. तर हे सत्य आपण म्हणजे शक्यतोवर निदान असत्य तरी बोलू नये तेवढं टाळलं आपण तर ही आपली सुरुवात म्हणता येईल आणि हळूहळू सत्य बोलण्याकडे आपण जाऊ शकतो. आता सत्य त्याचं फळ काय आहे? प्रत्येकाचं फळ पतंजली ऋषींनी दिलेलं आहे की चला हे असं तुम्ही वागला तर एक चॉकलेट तुम्हाला निश्चित. आपण जसं मुलांना म्हणतो तसं त्यांनी सुद्धा आपल्याला म्हटलंय की एवढं तुम्ही कठीण आचरणात आणणार आहात कठीण गोष्ट तर त्याचं रिवॉर्ड तुम्हाला मिळालंच पाहिजे. बरोबर. सत्य प्रतिष्ठाया म्हणजे काय? सत्याची प्रतिष्ठापना केली, अधिष्ठान केलं तुम्ही. क्रिया फल आश्रयत्व म्हणजे काय? तर योग्याचे सत्यामधील अधिष्ठान पूर्ण असेल तर त्याच्या क्रियेची फळे त्याच्या आश्रयाला येतात. म्हणजेच काय? तर त्या क्रिया पूर्णपणे फलित होतात. म्हणजे तो जे काही करतो ते पूर्णत्वास जातं. त्याचं पूर्ण फळ मिळतं किंवा तो जे काही काम करतो ते होतं. आता ते कसं? त्याचं बोलणं आणि आचरण यात फरक नसतो. ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की सत्याचं अधिष्ठान झालेलं आहे त्याचं बोलणं आणि आचरण याच्यात फरक नसतो. त्यामुळे त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य येतं. कोणतीही क्रिया केली नाही तरी इच्छा त्यांनी केली ना तरी त्या गोष्टी घडून येतात. म्हणजे सत्य इतकं त्याचं पॉवरफुल त्याची वाणी असते की नुसतं बोलणंच नाही की त्याच्या विचार त्याची इच्छा विचारही नंतर आधी नुसती इच्छा म्हणजे ती जरी झाली ना तरी सुद्धा तशा प्रकारे त्या गोष्टी घडून येतात. इतक्या प्रकारचं ते सामर्थ्य त्याला प्राप्त होतं.
आता पुढचं आहे अस्तेय. स्तेय म्हणजे काय, तर चोरी करणं. स्तेय म्हणजे काय, चोरी करणं. अस्तेय म्हणजे चोरी न करणं. आपण मगाशी बघितलं अहिंसा म्हणजे दुसऱ्याला मारणं आणि अहिंसा म्हणजे हिंसा न करणं, बरोबर. तसंच अस्तेय म्हणजे चोरी न करणं. आपल्या आता चोरी न करणं म्हणजे काय, तर आपल्या मालकीची नसलेली वस्तू न घेणं म्हणजे अस्तेय. म्हणजे आपण जर म्हटलं की एखादी आता बऱ्याच वेळेला ट्रेन मध्ये समजा ट्रेननी प्रवास करतोय, छत्री पडलेली आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, छत्री पडली आहे, कोणीच ती उचलली नाहीये, तर मी उचलून घरी आणायची का, सांगा. माझ्या मालकीची आहे का ही गोष्ट? ती जर माझ्या मालकीची नाहीये तर मी ती घरी आणायची का? आपल्या मालकीची नसलेली वस्तू न घेणं म्हणजेच अस्तेय होय. आणि त्याच्याही वरची गोष्ट म्हणजे काय, की चोरीचा भावही मनात येऊ देऊ नये. आपण बघितलं काया वाचा मने, बरोबर. तर मग पुढची स्टेप काय आहे, तर चोरीचे भाव सुद्धा आपल्या मनामध्ये यायला नको. आता आपण इथे बघितलंय की ऍक्च्युअल चोरी केली जाते, म्हणजे तो इथे बघतो आपण चित्रामध्ये की तो जो बाईकवरचा जो कोण आहे माणूस चोर, तो त्या मुलीच्या गळ्यातली चेन ओढतो, म्हणजे ही ऍक्च्युअल शरीराने कायेने केलेली चोरी आहे. इथे आपण बघतोय बऱ्याच वेळेला काय होतं, मॉलमध्ये जातात आणि मॉलमध्ये एखादी गोष्ट पटकन टाकली खिशामध्ये. काही बायकांना सवयी असतात, गाडीवरच्या भाजी घेताना थोडीशी भाजी एक्स्ट्रा घेतात किंवा एक काहीतरी खाऊन बघतात. अरे कशाला खाऊन बघायचं, कारण तो जो विक्रेता आहे तर तो भाजी विकायला बसलेला आहे, पण आपण त्याला न सांगता किंवा आपल्या मालकीचं नाही, आपण त्याचे पैसे दिलेले नाहीयेत, आपण घेतलेल्या वस्तूंमधलं खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे, बरोबर. तर म्हणजे इतक्या प्रतीचा सूक्ष्म विचार त्याच्या मागे आहे. आणि दुसरं म्हणजे काय, की आता आतमध्ये आपण इथे तो बॉस बोलतोय आणि ही दरवाजाला कान लावून ऐकते, म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टी नकळत कानावर पडणं ही वेगळी गोष्ट आहे, पण मुद्दामून ऐकणं ती सुद्धा एक प्रकारची चोरीच झाली. म्हणजे इतक्या सूक्ष्म स्तरावरती अस्तेय त्याचं आचरण तुम्ही केलं तर त्याचं फळ काय मिळतं, अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम. आता सर्व रत्नोपस्थानम याच्यामध्ये कळतंय सर्व रत्न. रत्न म्हणजे काय, जर तुम्ही विचार केला तर रत्न म्हणजे काय, की किमती आपण गोष्ट, किमती मणी किंवा अशा प्रकारचे असतात, त्याला आपण रत्न म्हणतो, ज्याची किंमत खूप असते, प्रेशस असतात, मौल्यवान असतात त्या गोष्टी. तर अस्तेय अचौर्य वृत्तीतील अधिष्ठानामुळे, अचौर्य म्हणजे चोरी न करणं, त्या वृत्तीतील अधिष्ठानामुळे सर्व संपत्ती योग्याच्या समोर उभी राहते. सर्व रत्न उपस्थानम समोर येऊन पडतात. म्हणजे खर तर योग्याला आपण किती विभूतींची, किती संत किंवा जे अवतार होऊन गेले त्यांचे गोष्टी वाचल्या किंवा टीव्ही वरती सिरियल्स पण असतात, आपण त्याच्यातूनही बघतो की त्यांना त्या गोष्टींची, धनाची आवश्यकता नसते, परंतु आपल्या एखाद्या भक्तासाठी बरोबर त्या गोष्टी आपोआप त्यांच्या समोर उभ्या राहतात. मग त्या कशा उभ्या राहतात, जर आपण याचा विचार केला तर कदाचित या गोष्टींमुळे, त्यांनी नुसता विचार केल्यामुळे त्या गोष्टी उभ्या राहतात. त्यांना तो उपभोग घ्यायचा असतो का, नसतो घ्यायचा, बरोबर. म्हणजे तुमच्या विचार हे किती सूक्ष्मतेने तुमच्या अंगी तुम्ही बाणवायला पाहिजे आहेत, या दृष्टीने तुम्ही म्हणजे विचार आपण करू शकतो की हे अचौर्य कोणत्या लेवलचं त्यांनी बाळगलेलं आहे, तर त्यांना ती संपत्ती आपोआप त्यांना समोर आलेली आहे. न मागे तयाची रमा होय दासी. म्हणजे काय थोडक्यामध्ये, की रमा म्हणजे लक्ष्मी, की जो मागत नाही बरोबर त्याच्या बरोबर लक्ष्मी त्याच्या मागे धावते, लक्ष्मीच्या मागे जे धावतात त्याच्याकडे कधी लक्ष्मी येत नाही, बरोबर. थोडक्यामध्ये आपण म्हणजे असं म्हणू शकतो. विवेकानंदांनी काय म्हटलेलं आहे, की संपत्तीपासून योगी अलिप्त राहतो. योगी म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, की प्रकृतीपासून जितके दूर पळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे योगी, तितकी प्रकृती त्याचा पाठलाग करते.
परंतु योगी तिचा अजिबात पर्वा करत नाही आणि म्हणून ती त्याची गुलाम होते. हा विचार त्यांनी स्वामी विवेकानंदांनी एका पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आता पुढचं आहे, आपण कुठले कुठले बघितले? अहिंसा, सत्य आणि तिसरं कुठलं? अस्तेय. आता पुढचं आपण यम बघणार आहोत, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, आता त्याच्यामध्ये शब्दाची आपण फोड केली तर ब्रह्म अधिक चर्य, म्हणजे ब्रह्मतत्व म्हणजे शुद्ध जाणीव आणि चर्य म्हणजे चालणं. म्हणजे थोडक्यात काय की ब्रह्मतत्वाची शुद्ध जाणीव करून घेण्यासाठी तुम्ही जे काही आचरण करता तर त्याला आपण ब्रह्मचर्य म्हणू शकतो. ब्रह्मचर्य म्हणजे शुद्ध जाणीवेकडे वाटचाल. आता सर्वसाधारण अर्थ आपण जे आपण काय म्हणूया, सांसारिक लोक किंवा सर्वसाधारण लोक त्याचा अर्थ काय करतात ब्रह्मचर्याचा, की कामवासनेचं दमन किंवा कामवासनेपासून अलिप्त राहणं. काया वाचा मने ब्रह्मचर्य पाळणे व कामजीवनाचा संयमित उपभोग घेणे हे योगाभ्यासाच्या दृष्टीने इष्ट आहे. म्हणजे अगदी आपण जर सामान्य लोक जो काही विचार करतात तर तसं ब्रह्मचर्य हे संन्यासी लोकच पाळतात. परंतु आपण जर विचार केला तर जे जे कोणी ब्रह्मर्षी वगैरे होऊन गेले, तर आता वसिष्ठ ऋषी किंवा त्यांनी सुद्धा लग्न केलेले होते, परंतु तरी सुद्धा ते ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीत होते. बरोबर. म्हणजे आपण जर असं म्हटलं की संयमित उपभोग आपल्यासाठी म्हणजे नॉर्मल लोकांसाठी संयमित उपभोग घेणं म्हणजे आपण जर योग्यानी तसं आचरण केलं तर त्याला योग साधनेमध्ये पुढे गती मिळू शकते. ब्रह्मचर्याचा अर्थ अजूनही एक दिलेला आहे, म्हणजे ब्रह्माभिमुख वागणूक असणं. म्हणजे काय की ब्रह्म तुम्हाला मिळणं किंवा ब्रह्मांविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही जी काही आचरण करता, तुमची जी काही दिनचर्या असते, म्हणजे सकाळी लवकर उठणं, स्नानसंध्या करणं किंवा तुम्ही इतर काही गोष्टी म्हणत असाल, मंत्रांचं उच्चारण करत असाल तर ते काही करणं किंवा सत्याचं आचरण करणं, तुम्ही काही गुरूंच्या गुरुकुलामध्ये राहत असाल तर तिथे तुम्हाला जे काही कर्मयोग दिला असेल तो काही करणं किंवा अशा प्रकारचं जी काही तुमची दिनचर्या आहे तर ती तुम्ही सतत करत असाल तर असं म्हणू शकतो की ब्रह्मचर्य व्रताचं तुम्ही पालन करीत आहात. तर त्याचं फळ काय आहे? तर ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्य लाभ. हा ब्रह्मचर्यातील अधिष्ठान पूर्ण असेल तर योग्याला सामर्थ्य लाभतं. ब्रह्मचर्य पालनामुळे इंद्रियांची बहिर्मुखता थांबते व अंतर्मुखता सुरू होते. म्हणजे काय की आपली पाचही इंद्रिय आहे ती सतत बाहेरच्या गोष्टी बघण्याकडे, अनुभवण्याकडे त्यांचा कल असतो, परंतु ती आतल्या बाजूला त्यांची चेतना आहे ती इनवर्ड आतल्या बाजूला होत जाते. प्रत्येक चेतना, आधी ती परांग चेतना असते, ती प्रत्येक चेतना होती आतल्या बाजूला वळवली जाते आणि मग काय होतं की काम ऊर्जा जी आहे ती ऊर्ध्वगामी होऊन योग्याला सर्व बाबतीत असामान्य सामर्थ्य प्राप्त करून देते. ब्रह्मचर्य पालनाचं हे फळ आहे. पाचवं काय आहे? अपरिग्रह. परिग्रह म्हणजे काय की साठवण करणं. आता याच्यामध्ये परिग्रहाची सुद्धा फोड आपण बघूया. अपरिग्रह, अधिक परी अधिक ग्रह. परी म्हणजे काय की सर्व बाजूनी येणं. ग्रह म्हणजे काय? ग्रहण करणं, आत्मसात करणं. बरोबर. परिग्रह म्हणजे काय? तर साठा करणं किंवा संचय करणं, म्हणजे सगळ्या बाजूनी गोष्टी आल्या तर त्याला काय तो साठाच होणार ना. तर परिग्रह म्हणजे काय की साठा, आणि लावला त्याला म्हणजे तो साठा न करणं. अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह न करणं, वस्तू किंवा माणूस यांच्यावर मालकी न ठेवणं किंवा इतरांवर हुकूमत न गाजवणं. नुसतं वस्तूंचा संग्रह न करणं म्हणजे नाही. आपण जर काया वाचा मने हा आपण जर हे जर लक्षात ठेवलं तर मनामध्ये विचारांचा साठा केला तरी सुद्धा तो परिग्रह झाला. बरोबर. म्हणजे तो सुद्धा आपल्याला त्याचा निचरा करता यायला पाहिजे.
आणि दुसऱ्यांवरती म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणजे दुसऱ्यांवरती मालकी हक्क ठेवणं म्हणजे दुसऱ्यांकडून इतकं की त्याला त्याचं स्वातंत्र्य द्यायचंच नाहीये. मी म्हणेल ते तू करायचं, मी म्हणेल ते तू करायचं. हेही म्हणजे बरोबर नाहीये किंवा दुसऱ्यांवर हुकूमत गाजवणं, तर ते सुद्धा न करणं म्हणजे त्याला अपरिग्रह असं म्हणता येईल. असं काही पुस्तकांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आढळून येतं. आता साठा आपण करतो, तर अ, आवश्यक गोष्टींचा साठा करणं ठीक आहे. म्हणजे ज्याला पावसाळा आता मुंबईसारख्या ठिकाणी पावसाळा आलाय आणि मग ती साखर ओली मिळते आम्हाला. म्हणून मग चला उन्हाळ्यामध्ये थोडीशी 3-4 महिन्यापुरती साखर किंवा काय घेऊन ठेवली किंवा आवश्यक गोष्टींची ठेवल्या तर ठीक आहे. पण अ, एखादी गोष्ट मिळणार नाहीये, बाजारात मिळणार नाहीये म्हणून आपण जास्त घेऊन ठेवायची. तर ते करणं म्हणजे म्हणजे परिग्रह केला, साठा केला. तर ते सुद्धा तुम्ही करायचं नाहीये. जसं मी म्हणलं विचारांचा साठा, तो सुद्धा तुम्ही त्या लेव्हलला सुद्धा तुम्ही काम करायचं म्हणजे ध्यान केल्यावरती त्याच्यावरती निश्चित तुम्हाला फायदा मिळतो. बरोबर? तर तो विचारांचा साठा पण तुम्ही होऊ द्यायचा नाहीये. आणि जर अशा प्रकारे अपरिग्रह तुम्ही शारीरिक, मानसिक लेव्हलवरती तुम्ही जर आचरणामध्ये आणला, तर काय होतं? अपरिग्रह स्थैर्ये जन्म कथंता संबोधा जन्म कथंता संबोधहा म्हणजे काय? असंग्रह वृत्ती प्रतिष्ठापित झाली. म्हणजे काय? असंग्रही आपण प्रतिष्ठापना झाली आपण मगासपासून बघतो की म्हणजे त्याचं आचरण तुम्ही व्रत म्हणून तुम्ही त्याचं करता आहात. तर आपण ज्यावेळेला तुम्ही ते कायमस्वरूपी करता आहात, त्यावेळेला आपण म्हणतो की याची प्रतिष्ठापना तुम्ही अधिष्ठान तुम्ही त्याचं केलेलं आहे. बरोबर? जर तुमचं अधिष्ठान त्या टिपेचं त्या लेव्हलला पोहोचलं, तर काय होतं? योग्याला म्हणजे योग्याला स्वतःच्या जन्माविषयीचे प्रयोजनाचं ज्ञान होतं. जन्म कथनता संबोध हा म्हणजे जन्म तुमचा का झाला आहे त्याबद्दलचं ज्ञान त्या योग्याला होतं. बरोबर? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं या पृथ्वी तलावर येण्याचं प्रयोजन काय आहे? तर त्या गोष्टी त्याला कळायला लागतात. योग्याची प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होते. अशा वेळी पूर्वजन्मीची स्मृती जागृत होऊन त्याची प्रज्ञा जागृत होऊ लागते. म्हणजे आता हे त्यांचं जन्माविषयीचं प्रयोजनाचं ज्ञान कळतं. तर मग ती प्रोसेस कशी होते? तर त्याची प्राणशक्ती आहे ती ऊर्ध्वगामी होते आणि त्याला पूर्वजन्माच्या स्मृती त्याच्या जागृत मागच्या जन्मी मी कोण होतो? किंवा काय माझं अपुरं राहिलं म्हणून मी मला हा जन्म घ्यावा लागला किंवा अशा संबंधीची जी प्रज्ञा आहे ती त्याची जागृत होते. आता अपवाद काय आहे? आपण प्रत्येक गोष्टीचे अपवाद बघितले आहेत. तर आपलं शरीर व मन यांचे रक्षण, पोषण आणि वर्धन यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. बरोबर? तर त्या गोष्टींचा तुम्ही संग्रह केला, तर तो त्या अपरिग्रह या संकल्पनेला अपवाद आहे. आता सारांश यमबद्दल आपण काय म्हणता येईल? तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम अर्थात 5 महाव्रत आहे. म्हणजे आपण यमांबद्दल जर आपल्याला कोणी सांगा, तर तुम्ही काय सांगाल? तर पहिल्यांदा तुम्ही सांगू शकता, की अ, पातंजली योग दर्शनामध्ये पतंजली ऋषींनी अष्टांग योग सांगितलाय. त्याच्यामधले 8 अंग सांगितलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं अंग जे आहे ते यम आहे. मग त्याच्यातले 5 यम कुठले? तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा यम हा. मग ते सूत्र तुम्ही सांगितलं तर तुम्हाला लगेचच हे 5 यम लाईनीनी तुम्हाला लिहिता येतील. आणि नंतर त्यांनी महत्वाची गोष्ट जी काही सांगितली आहे, की आपण म्हटलं की अधिष्ठान झालं हे शब्द वापरलेले आहे. कुठल्याही गोष्टीचं अधिष्ठान होण्यासाठी ते व्रत तुम्हाला दीर्घकाल, नैरंतर्य, सत्कार, आसेवितो. तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही आता ऐकल्या असतील बरोबर आधीच्या याच्यामध्ये. तर कुठलंही यम दीर्घकाल कायमस्वरूपी तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे. निरंतर तुम्ही त्याच्यामध्ये अंतर पडू देता कामा नये, खंड पडू देता कामा नये. नंतर काय आदराने तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे यांनी सांगितलं म्हणून मी करतोय असं नाही. त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदर असायला पाहिजे.
आणि तसा तो विचार ठेवून तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे, तर ते त्याचं अधिष्ठान झालं असं आपण म्हणू शकतो. आणि शरीर आणि मनाच्या जुन्या सवयी घालवून या यमाचं पालन केलं पाहिजे. जसं मी म्हटलं, की काही सवयी आपल्याला काळानुरूप आपोआप लागलेल्या असतात. म्हणजे आपल्या वाईट सवयी आहेत ना, त्या पटकन लागतात, आपोआप लागतात. त्याच्यासाठी कष्ट करायला लागत नाही. पण चांगल्या सवयी लावण्यासाठी जुन्या सवयी आधी आपल्याला लागल्या आहेत हे मान्य करायला लागतं. त्याच्यानंतर मग आपण बघितल्यानंतर आपण त्या किती वेळा आचरण करतो आहोत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. मग तुमच्या मनात विचार यायला पाहिजे, की जर मी असं वागतो आहे, तर ह्या मला वाईट सवयी घालवायच्या आहेत. हा विचार ह्या विचाराचं रोपण तुमच्या मनामध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवायला पाहिजे, की ठीक आहे, या सवयी घालवायच्या आहेत, तर मग ह्या घालवून नवीन सवयींचं आचरण पण तुम्हाला करायला पाहिजे. नवीन सवयी आत्मसात करून घ्यायला लागतात आणि त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात. तर त्यासाठी आचरण निग्रहाने दीर्घकाल नैरंतर्य सत्कार आसेवितो हे सूत्र त्याच्यानी तुम्हाला ते करायला पाहिजे, की तर तुम्हाला त्या जुन्या सवयी घालवू शकता. यमांचे तंतोतंत पालन केले असता योगाचे उद्दिष्ट जे मोक्ष किंवा समाधी आहे किंवा कैवल्य आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. इथपर्यंत आपला यम ही संकल्पना संपलेली आहे. यमामध्ये येणारे प्रत्येक सूत्र आहेत आणि त्याचं तुम्हाला प्रत्येक अहिंसेचं काय आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम वैरत्यागः हे सगळं सत्याचं काय आहे, व नंतर ब्रह्मचर्याचं काय आहे, ह्या सगळं तुम्हाला असं लिहायला लागणार आहे. म्हणजे कुठलंही यम लिहिताना त्या शब्दाचा अर्थ, त्याचं सूत्र काय आहे, त्याच्याबद्दल काय माहिती सांगितली आहे आणि त्याचं जर अधिष्ठान केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होतं हे तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर? आता हे एवढं समजलं आहे का सगळ्यांना यमाबद्दल? कोणी सांगेल का? पुढे जायचं का आपण? का अजून काही विचारायचं आहे? कोणी सांगेल का? आहात का सगळे? काया वाचा मनी आहात का? हो हो आहोत मॅडम. आहात ना? हा. आपण जाऊया का पुढे? तुम्हाला एक सांगू का? तुम्हालाही काही ऍडिशन करायचे असतील ना तर तुम्ही केलं तरी चालणार आहे. समजलं ना? बर जे चालेल. तुम्हाला वाटतं ना ते तुम्ही बोलू शकता. कारण मला माहिती आहे आमच्यापेक्षा तुमचं ज्ञान खूप जास्त आहे आणि खूप वाचन खूप आहे तुमचं आणि तुम्ही जसं मी म्हटलं अधिष्ठान ते तुमच्या ठिकाणी खूप जास्त आहे. तर तुम्ही याच्याबद्दल बोललात तर नक्की सगळ्यांना आवडेल आणि शेअर केलं तर खूप छान होईल. आपण आता पुढे जाऊया नियमांबद्दल. थोडं कमी होईल, आपण जेवढं होईल तेवढं हळूहळू आपण पुढे जाऊया. नियम अष्टांग योगातील दुसरं अंग हे नियम आहे. नियम हे साधकाच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे. आता यमनियमांमधला फरक जर आपण म्हणला तर यम काय आहे, सामाजिक जीवनाशी संबंधित आहे आणि नियम काय आहे तर ते तुमचे व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे. यमाप्रमाणेच साधकाने स्वतःच्या शरीर आणि मनाला नियमांच्या बाबतीत हळूहळू अनुशासित करायचे आहे. शनै शनै हा शब्द वापरलेला असतो, म्हणजे हळूहळू. जसं मनाला हळूहळू, वायूला हळूहळू काबूत आणायचं, तसं मनाला सुद्धा हळूहळू काबूत आणायचं आहे. पूर्वीच्या सवयी बदलून नवीन सवयी लावणे हे वाटते तितके सोपे नाही, परंतु पतंजली ऋषींनी सांगितल्याप्रमाणे नियमांचे दीर्घकाल नैरंतर्य सत्कार आसेवितो पालन केले पाहिजे. आता हे सूत्रातलं घेतलंय म्हणून तसंच्या तसं घेतलेलं आहे. हे नियम काया वाचा मनाने पाळावयाचे असतात. बरोबर, आपण मागच्या वेळेलाही बघितलं की यमामध्ये की नुसतं शरीराने नाही तर मनाने आणि वाचेने सुद्धा आपण त्या गोष्टी पाळावयाच्या आहेत. आता मागच्या वेळेलाही आपण बघितलं 5 यम लाईन मध्ये आपण त्याचं सूत्र आपल्याला दिलेलं होतं. नियमांचं सुद्धा 5 नियम आपल्याला एका लाईनीमध्ये सूत्र आहे. शौच संतोष तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाः. तुम्ही हे म्हणताना प्रत्येक सूत्र हे
अगदी व्यवस्थित एक एक शब्द तुम्ही म्हटला तर तुमची लिहिताना सुद्धा चुका होणार नाहीत. म्हणजे हे जर तुम्ही पाठ केलं शांतपणे तर नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मी सारखं सारखं स्ट्रेस करते कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत. तर ह्या तुम्ही कितीही पुढे गेलात, आयुष्यामध्ये कितीही पुढे गेलात तर बदलणार नाहीयेत, नियम बदलणार नाहीयेत. तर हे आपल्यासाठी आचरणात आणण्यासाठी ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि तुम्ही पाठ करता त्यावेळेला तुम्ही चुकीचं वागता त्यावेळेला बॅक ऑफ द माइंड तुम्हाला ते टोचणी असते की अरे हे आपण वागायला नको. बरोबर? तर ते थोडे आत्मसात केलेले असतील ना, तर त्या जास्त आपल्याला फायदेशीर ठरतात. शौच किंवा पावित्र्य, संतोष म्हणजे समाधान, तप म्हणजे तपाचरण, स्वाध्याय म्हणजे आध्यात्मिक. आता इथे स्वाध्यायाचा योगाच्या दृष्टीने आपण विचार केला तर काय होणार? आध्यात्मिक ग्रंथांचे अ, म्हणजे जे काही असेल ते आणि अध्ययन करणं किंवा स्वतः बद्दलचं जाणून घेणं म्हणजे स्व अध्याय. ते स्वतः केलेला जो काही अभ्यास असतो त्याला स्वाध्याय म्हटलं जातं. आणि ईश्वर प्रणिधानाने म्हणजे काय की ईश्वराच्या प्रती तुमची समर्पणाची भावना जी असते त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हटलेलं आहे. तर हे 5 नियम आहे आणि आपण अ, हे सुरुवातीचं पहिलंच सूत्र आहे ते आपण घेतलं नाहीये. आपण डायरेक्ट उडी मारली आहे अष्टांग योगावरती. कारण 8 अंग आपल्याला माहित आहे म्हणून मी आधी असे तुकड्या-तुकड्यांमध्ये तो पाद विभागून घेतलेला आहे. तर सेकंड दुसऱ्या पादामधलं पहिलंच सूत्र आहे तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी क्रिया योगा. तिथे सुद्धा क्रिया योगामध्ये ईश्वर प्रणिधानाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. म्हणजे हे अष्टांग योगामध्ये आहे आणि क्रिया योगामध्ये पण त्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. आता पहिलं जे आहे शौच म्हणजे शुचिता. बरोबर? तर आपण जर शौचाचा विचार केला तर बाह्य शुचिता असते आणि आंतरिक शुचिता असते. बाह्य म्हणजे शरीराची शुद्धी, आंतरिक म्हणजे मनाची. आता आपण ती कशी आपण बघूया. बाह्य शौच काय? संपूर्ण देहाची शुद्धी स्नानाने होते किंवा शौचाला जाणं किंवा सूर्यप्रकाशामध्ये आपण सूर्यस्नान घेतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ते बाह्य शौच म्हणता येतील की सूर्यप्रकाश, पाणी, वायू यांच्या साहाय्याने तुमची शुद्धी होत असते. बरोबर? आपल्या शरीरातली ज्या काही अंतर्गत अशुद्धी आहे त्या बाहेर टाकल्या जातात आणि आपल्याला शरीर शुद्धी होत असते. आंतरिक शौच काय आहे? तर आसन, प्राणायाम, षटक्रिया, सात्विक व नैसर्गिक आहार, मिताहार, लंघन, सौम्य रेचक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची आंतरिक शौच होत असतं. मानसिक शौच काय आहे? तर शरीराच्या शुचितेबरोबर मनाची शुचिता ही महत्वाची असते. विकारांना दूर ठेवणं, वाचा शुद्धीसाठी ओंकार, जप, नामस्मरण करणं, ध्यान करणं, पवित्र ग्रंथांचं वाचन करणं, यमनियमांचं पालन करणं, योग्य विश्रांती घेणं किंवा योग्य म्हणजे आपली झोप व्यवस्थित आपण घेणं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याला आपण मानसिक शौच असं म्हणता येईल. आता बघा विश्रांती तुम्ही घेतली तर तुमची चिडचिड होईल का? नाही होणार. झोप व्यवस्थित झाली नसेल तर माणूस चिडचिड करतो आणि मग चिडचिड झाली असेल, झोप नाही झाली तर तुम्ही सकाळी लवकर उठणार का? नाही. मग सकाळचा योग वर्ग होऊ शकेल का? किंवा तुम्ही जर स्वतःची साधना करत असाल तर सकाळी लवकर उठून तुमची ध्यानधारणा होणार नाही किंवा स्वतःची साधना आहे ती तुमची होणार नाही. म्हणजे मग तुमचं जे स्वतःच्या बाबतीमधले जे नियम तुम्ही स्वतःला घालून घेतलेले आहेत तर ते तुम्हाला त्याचं पालन करता येईल का? तर तुमचे ते पालन तुम्हाला करता येणार नाही. तर म्हणजे अशा प्रकारे मानसिक शौच म्हणजे मन विकारांना दूर ठेवावं का? तर विकार दूर नसतील तर तुमचं मनामध्ये अस्वस्थता येणार. त्याचा सगळा परिणाम हा तुमच्या साधनेवरती, तुमच्या दिनचर्येवरती आपण म्हणतो ना सकाळी माझं डोकं नको फिरवू, अख्खा दिवस वाईट जातो. मग हे का होतं? का होतं हे? एखादा माणूस काहीतरी बोलतो, तो बोलून निघून जातो. ते धरून कोण ठेवतं? आपण ठेवतो. त्या माणसाला काही फरक पडतो का? काही नाही पडत. मग आपण धरून ठेवलेली ती गोष्ट आहे, तर मग ती आपल्यालाच त्याचा निचरा करता आला पाहिजे. बरोबर? आपल्यालाच आपला राग काबूत ठेवता आला पाहिजे. गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी हे मानसिक शौच आहे,
तर हे अत्यंत महत्वाचं आहे की मनामध्ये विचारांची अशुद्धी न साठू देणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मग आता हे आपण विचारांच्या लेवलवर बघितलं आणि जर आपण आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने जर बघितलं तर आपण ध्यान केलं तर ध्यानाने पुढे तुम्ही ज्यावेळेला आता पातंजली योगसूत्र शिकत जाल पुढे तर तुमचे जे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत त्याची बीज सुद्धा जी जळून गेली आहेत दग्ध बीज ती सुद्धा नष्ट होतात ध्यानाने असं म्हटलेलं आहे. म्हणजे किती मायन्यूट लेवलवरती सूक्ष्म स्तरावरती ध्यानाने तुमची अशुद्धी आहे तर ती नष्ट होत असते. बरोबर. मग पवित्र ग्रंथांचं वाचन जर तुम्ही केलं तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार राहतील, चांगले विचार राहतील आणि मग तुमच्या वाईट विचारांना थारा तुम्हाला राहता येणार नाही. आणि ह्या सगळ्याचा नकळत परिणाम आहे तो तुमच्या आचरणावरती होणार आहे. बरोबर. स्वतःला जे काही तुम्ही निर्बंध घालून घेतलेले आहेत त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी मन इकडे तिकडे धावत असतं ना, मन वढाय वढाय म्हणतंय, मन इकडे तिकडे धावत असतं. आपण जर म्हटलं मी सकाळी लवकर उठणार आहे पण मग सकाळी वाटतं जाऊ दे आज झोपूया उद्या करूया पण मग ते तसं नाही होत. बरोबर. मग तुमचं मन तुम्हाला सांगतं नाही ठरवलंयस ना आज उठायलाच पाहिजे. 1-2 दिवस त्रास होईल नंतर आपसूक अंगवळणी पडतं. तर अशा प्रकारे मानसिक शौच हे अत्यंत महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी ओंकार जप नामस्मरण वगैरे ह्या सगळ्यांचे तुमच्या मनावरती पॉझिटिव्ह इफेक्ट येतात. आता आपण पुढचा जो भाग आहे ना तो आपण उद्या बघूया. ठीक आहे. हे एवढं पूर्ण करूया. शौचाचं फल आहे ते तेवढं आपण पूर्ण करूया. शौचात स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. शौचात स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः. त्याचा अर्थ काय? शारीरिक पावित्र्यामुळे योगाच्या स्वांग म्हणजे स्वअंग शौचामुळे किंवा शारीरिक पावित्र्यामुळे योगाच्या स्वतःच्या शरीराविषयी भ्रमनिरास होतो आणि त्याला दुसऱ्याचा शारीरिक संपर्क नकोसा वाटतो. सर आपण हे उद्या घेऊया कारण हे थोडंसं डिस्क्राईब करून सांगायला पाहिजे. आपण हा शौचाचं फल उद्या घेऊ.